तर मोदींच्या या ऑफरवर मुख्यमंत्री शिंदेंनी सुद्धा मत नोंदवलंय। दोन्ही पक्षांची ताकद कमी झाल्यामुळे मोदींनी ऑफर दिली। मोदींनी पवारांना दिलेल्या ऑफर नंतर मुख्यमंत्री शिंदेंनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे। पक्षाची शक्ती कमी झाल्यानंतर विलीनीकरण करतात, तर मोदी लटकती आत्मा, आमचे पवित्र आत्मा त्यांच्यासोबत जाणार नाहीत असा पलटवार संजय राऊतांनी केलाय। पवार ठाकरे हे घाबरलेले नाहीत, शिंदे अजित पवार घाबरून पळून गेले असं देखील राऊतांनी म्हटलंय। आता जे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचं जे चालू आहे मर्जर, आता विलीनीकरण कधी करतो माणूस? जेव्हा त्या पक्षाची क्षती होते, त्या पक्षाची ताकद कमी होते। त्यामुळे दोन्ही पक्षाची ताकद कमी झालेली आहे आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये जाण्याची भाषा करू लागले। याचा अर्थ त्यांनी हार मानलेली आहे आणि मोदीजींनी म्हटलं शिवसैनिकांना आणि त्या कार्यकर्त्यांना आव्हान काय केलं, काँग्रेसकडे जाण्यापेक्षा आपल्या बाळासाहेबांच्या विचारांच्या पक्षामध्ये येणं कधीही चांगलं। मोदी हा एक लटकता आत्मा आहे, इकडे तिकडे लटकत फिरतो आहे आणि या लटकता आत्म्याबरोबर आमचे या महाराष्ट्राचे पवित्र आत्मे कधी जाणार नाहीत, बरं का। मोदी यांना कळत नाही नक्की कुठे लटकत आहेत। त्यांचं वक्तव्य पहा, आज एक, उद्या एक, परवा एक, काल एक। मोदी यांची प्रकृती बरी नसावी असं मला सारखं वाटतंय। मी वारंवार सांगतोय, भारतीय जनता पक्षातल्या त्यांच्या सहकार्याने मोदींची प्रकृती तपासून घ्यावी। त्यांना उपचाराची गरज आहे, त्यांना विश्रांतीची गरज आहे। शरद पवार हे अजिबात घाबरलेलं व्यक्तिमत्व नाही, ना उद्धव ठाकरे। जे डरपोक होते त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतलेलं आहे। मग शिंदे असतील, अजित पवार असतील, जे घाबरट होते, पळपुटे होते, डरपोक होते आणि जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारे होते, ते ठामपणे उभे आहेत। शरद पवार यांना समजून घेण्यासाठी मोदींना 100 जन्म घ्यावे लागतील। भारतीय जनता पक्षाचा जो बुद्ध्यांक असतो तो रुपयाप्रमाणे खाली घसरलेला आहे आणि त्यातून अशा प्रकारची वक्तव्य मोदी करतायत। मोदी हे पराभूत मनोवृत्तीतून बोलत आहेत।